माता सीता आश्रमात वास्तव्यास असताना तिने फक्त लवला जन्म दिला होता. एके दिवशी सीतादेवी जंगलात लाकडे आणण्यासाठी जाणार होती. जाण्यापूर्वी तिने लवला महर्षी वाल्मिकींच्या देखरेखीखाली ठेवले आणि त्यांना थोडा वेळ ध्यान ठेवण्याची विनंती केली. परंतु वाल्मिकी ऋषी त्यावेळी आपल्या महान कार्यात रामायण रचनेत खूपच व्यस्त होते. हे पाहून सीतादेवी लवला सोबत घेऊन लाकडे आणण्यासाठी जंगलात गेली. काही वेळाने वाल्मिकी ऋषी ध्यानातून बाहेर आले. तेव्हा त्यांनी पाहिले की लव आश्रमात नाही. त्यांच्या अंतःकरणात क्षणभर काळजी उमटली. तपस्वी मनाने त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि तेथील कुशाळ गवताची पेंडी हातात घेतली. आपल्या तपोबलाने आणि ईश्वर संकल्पनाने त्यांनी त्या गवतामधून लव सारखा तेजस्वी बालक निर्माण केला. त्याच्या डोळ्यात निरागसता होती, चेहऱ्यावर सौम्य तेज होते. ऋषींनी त्याचे नाव कुश ठेवले. काही वेळाने सीतादेवी लव सोबत परतली. आश्रमात प्रवेश करताच तिने दोन एकसारखी तेजस्वी बालके पाहिली. तो क्षण तिच्या आयुष्यातला अविस्मरणीय ठरला. आनंदाने तिचे डोळे पाणावले. तिने दोघांनाही हृदयाशी धरले आणि म्हणाली, आज माझे मन अपार खुश झाले आहे. त्या दिवसापासून ते दोघेही लवकुश म्हणून ओळखले जाऊ लागले. ही कथा मातृत्व, तपोबल आणि दैवी चमत्काराचे सुंदर उदाहरण आहे.